महाराष्ट्राचे काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना उपचारांसाठी ज्युपिटर रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलेलं आहे। एकनाथ शिंदेंची तब्येत बिघडली आणि आता त्यांना ज्युपिटर रुग्णालय जे आहे ठाण्यामधलं तिथं दाखल करण्यात आलेलं आहे। शिंदेंची प्रकृती गेल्या अनेक दिवसांपासून बरी नव्हती आणि त्यामुळे आज मात्र त्यांना ज्युपिटर रुग्णालयात आणण्यात आलं। एकनाथ शिंदे यांचा सीटी स्कॅन देखील केला जाणार आहे। शिंदेंना घशाचा संसर्ग आणि कफ असल्याची माहिती मिळते आहे। एकनाथ शिंदेंची डेंग्यू आणि मलेरियाची टेस्ट ही निगेटिव्ह आलेली आहे। मात्र सततच्या तापामुळे पांढऱ्या पेशी कमी जास्त होत नसल्याने शिंदेंवर अजूनही उपचार सुरू आहेत। शिंदेंना मोठ्या प्रमाणात अशक्तपणा आल्याचं डॉक्टरांनी सांगितलेलं आहे। ज्युपिटरच्या डॉक्टर्सकडून शिंदेंवर सध्या उपचार सुरू आहेत। 3 दिवसांच्या आधी एकनाथ शिंदे यांना 105 डिग्री ताप होता। दरे या त्यांच्या मूळ गावी त्यांच्यावर उपचार झाले। मात्र मुंबईमध्ये हेलिकॉप्टरने आल्यानंतर देखील शिंदेंच्या प्रकृतीमध्ये सुधारणा झालेली नाही। त्यामुळे आता पुढील उपचारांसाठी शिंदेंना ज्युपिटर रुग्णालयात दाखल करण्यात आलेलं आहे। ही थेट दृश्य आपण बघतोय। एकनाथ शिंदे हे महाराष्ट्राचे काळजीवाहू मुख्यमंत्री आणि त्यांना घशाचा संसर्ग झालेला आहे आणि एकनाथ शिंदेंना ज्युपिटरमध्ये यावेळेस आणण्यात आलेलं आहे। ही थेट दृश्य आपण साम टीव्हीवर पाहताय। महाराष्ट्राचे काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना ज्युपिटर रुग्णालयामध्ये उपचारांसाठी आणण्यात आलेला आहे। घशाचा संसर्ग अशक्तपणा मोठ्या प्रमाणात होता आणि त्यामुळे एकनाथ शिंदे हे ज्युपिटर रुग्णालयामध्ये आलेले आहेत। या ठिकाणी त्यांच्या काही चाचण्या करण्यात आलेल्या आहेत। तब्येत चांगली आहे। चेकअप साठी आलो होतो आणि आता तब्येत उत्तम आहे। तब्येत बरी आहे, चेकअप साठी आलो होतो असं यावेळेस काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी सांगितलेलं आहे। ज्युपिटर रुग्णालयामध्ये गेल्या 1 तासांपासून एकनाथ शिंदेंच्या चाचण्या पार पडलेल्या आहेत। चेकअप साठी इथं मी आलो होतो असं एकनाथ शिंदेंनी म्हटलेलं आहे।